आणि महत्त्वाची बातमी, सुधाकर बडगुजर चौकशीसाठी नाशिक पोलिसांसमोर हजर झाले आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून बडगुजर यांची चौकशी करण्यात येत आहे। सलीम गुत्ता बरोबरच्या व्हिडिओ नंतर बडगुजर यांची चौकशी केली जात आहे। नाशिक पोलीस मुख्यालयामध्ये आता बडगुजर हजर झाले। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय माहिती या संदर्भात? निखिला, या संपूर्ण प्रकरणानंतर आता सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं होतं आणि सुधाकर बडगुजर आता नाशिकच्या युनिट 1च्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आतमध्ये स्वतः पोलीस उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी हे सगळे उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये सुधाकर बडगुजर यांची चौकशी जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे। आपल्याला माहिती, या सगळ्या प्रकरणानंतर काही वेळापूर्वीच बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केली होती। या संपूर्ण प्रकरणाशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये, आपल्याला यामध्ये गोवण्यात आल्याचं बडगुजर यांनी म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी देखील त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं सांगितलं होतं। बडगुजर आता नाशिक पोलिसांसमोर हजर झालेले आहेत। त्यांचा जबाब या ठिकाणी नोंदवला जाईल, त्यांच्याशी विचारपूस केली जाईल आणि त्यानंतर पोलीस पुढची भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील। त्यामुळे आता या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद चंदन। एकूणच माहितीबद्दल। सुधाकर बडगुजर नाशिकमध्ये आता चौकशीसाठी हजर झाले आहेत। नाशिक पोलिसांसमोर त्यांची चौकशी होते।